या कथा माझ्या स्वतःच्याच आहेत. त्यामुळे दोन्ही कथांचे भाग बनवताना आणि मयुरीचा अर्जुन आणि तन्वीचा अर्जुन हे दोन्ही खूप वेगळे आहेत. या दोघांमध्ये कथा करताना माझीच तारांबळ उडत आहे. तरीसुद्धा तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर मी हा भाग बनवला आहे आणि वेळ मिळेल तसा बनवत राहीन. अर्जुन तन्वीला किस करणार होता आणि इतक्यात घड्याळाच्या आवाजाने तो भानावर आला. तिला त्या घड्याळाचा खूप राग आला. मग त्याने तिचे हात सोडले आणि भिंतीवर रागाने जोरात बुक्की मारली आणि तिने गपकन डोळे मिटून घेतले. तो तिला पुन्हा तिच्या दंडाला धरून हलवत म्हणाला, जायचंय ना तुला, जा, सोडलं तुला. आणि ती गालातल्या गालात गोड गोड हसत तिच्या जागेवर झोपायला गेली. ब्लँकेट तोंडावर घेतलं आणि त्यानं घट्ट धरलेले हात, त्याची ती तीक्ष्ण नजर, धारदार कातील नजर आठवून आठवून उत्तेजित होऊ लागली आणि मनात म्हणत होती, काय गरज होती का हात सोडायची. आणि तिचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. तिची मनगट लाल झाली होती. त्याच्या बोटांचे निशाण तसेच उमटले होते त्यावर. इतकं घट्ट त्यानं तिचे हात पकडले होते. त्यावेळी तिला वेदना होत नव्हत्या, कारण त्या वेदनांपेक्षा त्याच्या स्पर्शाची जादू तिला धुंद करत होती. पण आता तिची मनगट दुखायला लागली होती. आज काय यानं पाणी नाही ओतलं ब्लँकेटवर. आज जर काही बहाणा मिळाला त्याच्याजवळ जायचा तर अजिबात सोडायचा नाही. बहुतेक आज पाणी ऐवजी वादविवाद स्पर्धा खेळायचा मूड होता की काय ह्याचा. की राग आला होता त्याला, मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी फिरते हे पाहून. मग एकदाची मला स्वतःची बनवून टाकायची ना. किती त्रास करून घेतोय स्वतःला. पण त्याला असं जळताना बघून खूप मज्जा येते. म्हणे तुला नवऱ्याची गरज वाटत नाही. तुझी गरज नसती तर तुझे नखरे इतके सहन केले असते का मी. आणि त्याचा रागीट चिडका चेहरा आठवून ती आतल्या आत हसत होती. आणि तो मात्र रागातच रूमचा दरवाजा आपटून बाहेर गेला आणि ती तिच्या मनगटावरच्या त्याच्या बोटांच्या निशाणीला किस करून तशीच छातीजवळ धरून झोपी गेली. तो टेरेसवर जाऊन उभा राहिला रात्रीच्या 12 वाजता आणि स्वतःशीच विचार करत म्हणत होता, मी जा म्हणालो तरी ती का गेली नाही. जाईल कशी, अशी नाही जाऊ देणार आता तिला. पण तो कोण आहे हे पाहावंच लागेल. नीट चेहरा नाही दिसला त्याचा, पण अमेरिकेहून आल्यावर त्याचं काय करायचं ते बघतो, असं तो दात ओठ खात हाताच्या मुठी आवळत म्हणाला. आणि पुन्हा तासाभराने तो बेडरूममध्ये आला. तेव्हा ती झोपली होती. तिचं ब्लँकेट बाजूला पडलं होतं. तिला ब्लँकेटमध्ये घ्यायचं होतं. त्याने पुन्हा तिच्याकडे रागानं बघत तिचंच ब्लँकेट उचलून तिच्या अंगावर टाकलं आणि झोपला. सकाळी तो काहीही न खाता पिता ऑफिसला गेला आणि ती उठली. तसा तिला कोपऱ्यात पडलेला हार आणि गुलाबाची फुले दिसली. तीही चुरगळलेली. आणि तिने ओळखलं की तो इतका का चिडला आहे. म्हणजे रात्री तो खरंच की काय. किती मोठी चूक झाली माझी. शी, का गेले मी बाहेर. असं रडकुंडीला येत ती स्वतःवरच चिडली. मी गेले नसते ना बाहेर तर तो आणि मी, आम्ही दोघं एकत्र, आणि तिला पुढचं बोलण्याचं साहसही होत नव्हतं. त्याच्याशी संगमाच्या अनुभूतीची तिची आतुरता वाढून ती प्रफुल्लित झाली. आणि त्याची काय अवस्था झाली असेल, किती उत्साही असेल तो काल. तो माझी किती आतुरतेने वाट पाहत होता काल. आणि मी अशी बाहेर गेले आणि उशीर आली. मग चिडणारच ना तो. मी का केलं असं, ती तिलाच विचारत होती. आणि म्हणाली, काल नाही तर नाही, पण आजची रात्र तरी मी त्याची नाराजी दूर करून त्याच्या मिठीत जाणार. आणि आज मी आम्हा दोघांचं नातं घट्ट करण्यासाठी पुढाकार घेणार. आता काल त्यानं प्रयत्न केला होता ना, मग आता मी प्रयत्न करणार. मीच पुढाकार घेऊन माझा हक्क मिळवणार. त्याला घट्ट मिठीत पकडून ठेवणार असं स्वतःशी ठरवत तिने मोबाईलवर छान गाणी लावली आणि आंघोळीला गेली. आज बराच वेळ दोघंही झोपले होते. जागरण झालं होतं ना दोघांचंही. पण जे जागरण दोघांनाही रोमांचित करणारं व्हायचं होतं, त्यापेक्षा ते जागरण दोघांसाठीही त्रासाचं ठरलं होतं. तिने आंघोळ केली आणि धुतलेले केस टॉवेलने गुंडाळले होते आणि शरीराभोवती फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आली, कारण तो तर नव्हताच बेडरूममध्ये. रात्रीचं सगळं आठवतच तिनं आंघोळ केली आणि संध्याकाळची प्लॅनिंग मनात चाललं होतं. गाणं गुणगुणत होती आणि तशीच बाहेर आली. आणि इतक्यात तिला तो दिसला आणि त्याची नजर तिच्यावर पडली.
दोघांचीही नजरानजर झाली आणि तिने लाजून नजर खाली झुकवली. तो त्याची फाईल विसरला ती घ्यायला आला होता आणि भान हरवून तिलाच पाहत होता. खूप मादक वाटत होती ती आता. तो तिला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत होता आणि ती लाजून खाली पाहत होती. त्याची घायाळ करणारी तीक्ष्ण धारदार मादक नजर तिला उत्तेजित करत होती. एका पायानं दुसऱ्या पायाला उगीचच घासत होती. दोन्ही हाताने उगीचच चाळे करत होती आणि मधूनच अंगावरती गुंडाळलेला टॉवेल घट्ट बसला आहे ना हे पाहत होती. पांढरा शुभ्र टॉवेल तिने छातीजवळ गाठ मारून कसाबसा ठेवला होता. तो मांड्यांपर्यंत येत होता, बाकी काही नव्हतं अंगावर. तिची गोरी सुंदर त्वचा किती छान दिसत होती. तिला तिथून पटकन बाजूला जाण्याचंही भान नव्हतं, कारण त्याच्या नजरेनं तिला एकाच जागी जायबंदी केलं होतं. त्याच्या नजरेत कैद होऊन ती जकडून तिथेच उभी होती, जखमी झालेल्या हरणीसारखी. तिने बाकीचे केस गुंडाळले होते, 2 बटा पुढे आल्या होत्या आणि तो त्याच्याही नकळत तिच्याकडे बघत बघत पुढे सरकला. त्याच्याही डोळ्यात मादकता उतरली होती आणि त्याची हृदयाची धडधड आता वाढली होती. श्वासही दुप्पट गतीने सुरू होता आणि रक्त सळसळ करून तापत होतं. त्याचा ताबा सुटत चालला होता. तो तिच्या जवळ गेला आणि एक टक तिच्या डोळ्यात बघून हरवून गेला आणि तिच्या डोळ्यात त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसत होतं. त्यानं पुन्हा एकदा तिला आपाद मस्तक न्याहाळली आणि त्याची नजर तिच्या गोऱ्या मनगटांवरती गेली. तिच्या नाजूक मनगटावर त्यानं रात्री ताकद लावून पकडलेले हाताचे निशाण अजूनही तसेच होते. दोन्ही मनगटं काळी निळी झाली होती आणि त्याला रात्रीचा प्रसंग आठवला. मग त्यानं तिच्या गुलाबी नाजूक ओठांकडे पाहिलं आणि त्याला त्यांचा मोह झाला. त्यानं तिची एक बोट बोटाने गोलगोल फिरवत कानाच्या मागे सरकवली आणि तसाच तिच्या चेहऱ्यावर अलगद हात फिरवायला सुरुवात केली. त्याच्या स्पर्शानं ती मोहरली आणि डोळे मिटून घेतले. तिच्या ओल्या केसांचं पाणी ओघळून तिच्या उरोजांच्या मध्ये जात होतं आणि त्या पाण्याबरोबर त्याची नजरही तिकडेच जात होती आणि ते पाहून त्याचं भान सुटत चाललं होतं. पुन्हा एकदा त्यानं तिच्या सर्व शरीरभर त्याची मादक घायाळ करणारी नजर फिरवली. तिचे डोळे बंदच होते. मंत्रमुग्ध होऊन ती एका जागी पुतळ्यासारखी उभी होती आणि त्याने हळूच एक बोट तिच्या ओठांवर हळूवार फिरवत फिरवत तेच बोट तिच्या मानेवरून तिच्या छातीच्या वर जिथे टॉवेल गुंडाळला होता त्या टॉवेलच्या बाजूने आडवं बोट फिरवलं आणि तिने तिच्या मुठी आवळून टॉवेल घट्ट पकडला. आता तो पुढे काय करेल याची तिला कल्पनाच नव्हती. ती उत्तेजित होत होती. बापरे, किती जादू होती त्याच्या एका बोटात सुद्धा. ती नुसती थरथरत होती आणि पुढे तो काय करेल याची आतुरतेने वाट पाहत असताना तो खाली वाकला. टीपायवर पडलेली फाईल उचलली आणि तिच्याकडे पुन्हा एकदा बघत बघत ऑफिसला निघून गेला आणि जाताना दरवाजा जोरात आपटला. त्याच्या आवाजाने दचकून तिने डोळे उघडले तर तो गेला होता आणि ती लाजून आरशात पाहून मनातल्या मनात हसत होती. आता रात्र होईपर्यंत वाट पाहावीच लागेल असं म्हणाली आणि तिला फोन आला. तिने हसतच तो फोन घेतला. हा बोल ना. रात्री पोहोचलास ना व्यवस्थित तू? हो, पण तू का नाही मला रात्रीच फोन केला? गेल्यावर फोन चार्जिंग करायचास ना. अरे काय सांगू, आल्या आल्या इथे काय झालं. का गं, काय झालं? कयामत की रातच झाली म्हण ना. आणि तिने दोघांच्या काही खाजगी गोष्टी न सांगता त्याला सगळं सांगितलं. ओ माय गॉड, काय सांगतेस? म्हणजे तो तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो? हो ना. आणि काल मी उगाच तुझ्यासोबत आले फिरायला. असं का म्हणतेस? किती महिन्यांनी भेटलो आपण, त्यात तू लग्नाचं सांगितलंही नाहीस. आणि तुझ्या आयुष्यात त्याच्या आधी मी आहे हे विसरू नकोस. हो रे, ते कसं विसरेन मी? शेवटी आपण दोघंच तर आहोत. आणि तिचे डोळे पाणावले, गळा दाटून आला आणि तो म्हणाला, तन्वी रडू नकोस हां आता तू, नाहीतर आत्ताच्या आत्ता मी तिथे येईन आणि तुला इकडे घेऊन येईन माझ्यासोबत. नाही नको, नाही रडणार मी. असं म्हणून तिनं फोन ठेवून दिला आणि संध्याकाळच्या तयारीला सुरुवात केली. लवकर या अर्जुन सर, तुमची बायको तुमची वाट पाहत आहे असं म्हणत त्या काळ्या निळ्या झालेल्या मनगटावर पुन्हा ती किस करत होती. आज त्याचं रात्रीचं सरप्राईज पूर्ण करायचं होतं तिला. इकडे अर्जुन ऑफिसमध्ये दिसेल त्याच्यावर विनाकारण राग काढत होता. जो समोर येईल त्याला ओरडत होता. आज सरांचा मूड काही ठीक दिसत नाही
असं सगळ्यांना वाटलं. पण थोडा वेळच असं वाटलं, कारण त्याच्या या स्वभावाची सगळ्यांना सवय होती. उलट मागच्या काही दिवसांपासून तो स्वतःशीच हसायचा, बडबड करायचा. हे पाहून सगळ्यांना नवल वाटलं होतं. आणि अतुल आत आला आणि हसतच म्हणाला, मग सर, काल संध्याकाळी शट अप अँड गेट आउट, असं तो इतक्या रागात म्हणाला की अतुललाही काही कळेना की त्याला नक्की काय झाले. तो काही सांगायलाही तयार नव्हता. नुसता ज्वालामुखीसारखा आतल्या आत धुमसत होता. आणि या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन कोणाला उद्ध्वस्त करणार तो, काय माहीत. 9 वाजले तरी तो ऑफिसमध्येच होता. उद्या पहाटेच्या फ्लाईटने तो अमेरिकेला जाणार होता. तरी पण तो आज घरी लवकर न जाता तिथेच बसून राहिला. नकोच तिचं तोंड बघायला. त्यापेक्षा इथेच राहून पहाटे पहाटे इथूनच एअरपोर्टला जाऊ, असा विचार त्याने केला. पण त्याने बॅग नव्हती आणली. मग घरी तर जावंच लागेल. पण थोड्या उशिराने, ती झोपल्यावर जाऊया म्हणत तो एका हॉटेलमध्ये गेला आणि पोटभर जेवण्याऐवजी पोटभर दारूच प्याला. इकडे तिने सुंदर गुलाबाच्या पाकळ्यांनी बेड सजवलेला होता. त्याच्या आवडीच्या रंगाची साडी घातली. सर्व रूम सेंटच्या वासाने दरवळत होती. ती त्याला आठवून एक एक दागिना अंगावर घालत होती आणि तो तिला आठवून दारूचा एकामागून एक पेग संपवत होता. तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती. प्रणयाच्या गोड आठवणींनी तिचे डोळे शांत, मादक दिसत होते आणि त्याचे रागाने लाल झाले होते.